हॅलो, नमस्ते, नमस्कार. मी पल्लवी स्वागत करते तुमचं नवीन व्हिडिओमध्ये. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. काय नाही हो, तिला आहे ना मी पिगी बोलले होते आणि ती मला चावली. तर आहे ना बघा, इथे आम्ही आणेवाडीचा टोलनाका जवळ आला आहे आणि तो पास केला. त्यानंतर गाडीत पेट्रोल टाकलं, तर गाडीत आहे ना पेट्रोल नव्हतं. तर सातारला जायचं होतं म्हणून गाडीत पेट्रोल तर पाहिजेच ना. तर आहे ना कशासाठी चाललो होतो तेही सांगते पुढे. तर आहे ना बघा, सिझेरियन झाल्याच्या नंतर आहे ना मी आहे ना माझ्या ज्या टाक्यात त्यासारखं दुखत होत्या सिझेरियन झाल्यानंतर आणि ना त्यात पाणीही झालं आणि त्या आवरता मला 2 महिने झालं. पण त्या झालत्या परत बरोबर झालत्या सगळ्या ओके झालं आणि नव्हत्या काय दुखत आहे. पण आता मात्र मला आहे ना पूर्ण वर्ष झालं सतत शिंका, सर्दी, खोकला ह्या गोष्टी चालू आहेत. साधं मी फरशीवर तसाच पाय जरी ठेवला घरातही, मी अजूनही बाळ 1.5 वर्षाचं झालं आहे तरीही मी चप्पल वापरते 1-2 महिने झालं. कारण की मला तो त्रास सहन होत नाही. त्याचा त्रास माझ्या डायरेक्ट त्या टाक्यांवर पडते आणि टाक्या दुखतात खूप आणि जी गाठ आहे त्याची गाठ बनली आहे. आता ती गाठ जी आहे खूप जुनी आहे, म्हणजे 2-3 वर्षापासून होती. पण आहे ना ती आत्ता मला जाणवायला लागली. ती एकदम छोटी होती नकळत फुटकुळेसारखी, पण आहे ना आत्ता ती मोठी मोठी होत चालली आणि त्याचा त्रास होतोय. पिरियड्समध्ये सुद्धा मला त्याचा त्रास होतोय. असं काहीसं झालं आहे म्हणून आता दवाखान्यात चाललो आहे. आता डॉक्टर काय म्हणतात तेही सांगते. डॉक्टरांचं म्हणणं असं आहे की सिझरच्या ज्या टाक्या असतात तर त्याचं काही इन्फेक्शन झालं असेल तर त्याची गाठ झालेली असेल किंवा पोटातून कशाची झाली असेल. पाळी पण नॉर्मल कधी 15 दिवसालाच येते तर कधी 3 आठवड्यालाच येते. असं काहीसं झालं आहे म्हणून आहे ना आमच्या ज्या स्पेशालिस्ट आहेत, म्हणजे त्यांनी जर का सांगितलं सगळं ओके तर हो ओके. तर आहे ना त्यांच्यावर खूप विश्वास आहे आणि विश्वासानेच तिकडं निघालो आहे. तर आहे ना तर त्यांनी जसं सांगितलं आहे ते मी तुम्हाला सांगितलं. त्यानंतर त्यांनी मला सोनोग्राफी करायला चिठ्ठी दिली. तर आहे ना चिठ्ठी घेऊन सोनोग्राफीलाही गेलोत आणि सोनोग्राफी केली. आता इथं बघा आम्ही दवाखान्यापाशी पोहोचलेलो. तर आहे ना सोनोग्राफी केली आणि ते रिपोर्ट जे आहेत 6 वाजता आले. तोपर्यंत मॅडमचा OPDचा टाईम संपला आणि त्यांचं जे काही बाकीचं रुटीन आहे ते तिकडल्या कामाला लागले. त्यामुळे ते रिपोर्ट काय त्यांना बघणं झालं नाही. त्यांनी 5 दिवसांच्या गोळ्याचा कोर्स दिला. आता बुधवारी किंवा गुरुवारी ये असं त्यांनी सांगितलेलं. बघूयात उद्या जाणं होतं की परवा दिवशी जाणं होतं आहे. असं चाललं आहे आणि आय होप ते व्यवस्थित व्हावं. नाही तर ते जर का टाक्या ओपन करायला लावल्या तर डबल बेड रेस्ट आला. परत हे मुलांची कोण काळजी घेणार. वेदिकाला तरी मोबाईल देऊन ते एका जागेवर बसल, पण गोलू मात्र शांत बसत नाही. याचं जरा टेन्शन आहे. पण आहे ना गोळ्यावरच कमी व्हावं हीच स्वामींकडे प्रार्थना करते. आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. बाय, टेक केअर.